एखाद्या वेळेला काय होतं, फुल पेलेला असला माणूस त्याच्यावर परिणाम होतो. मग तो घरी जाऊन निर्णय घेतो, उद्यापासून प्यायची नाही. मग तज्ञ डॉक्टरकडे जातो. डॉक्टर साहेब, ते काल दादाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात कीर्तन ते नागपूरचा बुवा होता म्हणे. बुवा मी गेलो ऐकायला आणि काल कीर्तन ऐकलं, माझ्यावर परिणाम झाला. आता प्यायची नाही मला आजपासून. तज्ञ डॉक्टर म्हणतात तुला बंद करता येणार नाही. तुमच्या पाया पडतो साहेब, लोटांगण घाल तरी बंद करता येणार नाही. आता जर बंद केली तर तरी राहणार नाही. तुला भूक लागणार नाही, चिडचिडा होशील, संडास होणार नाही. उपाय सांग ना साहेब. उपाय आहे ना, कमी करता येईल. मग कमी करायचं सांगा ना. नंतर सांगतो, आधी सांग ना घेतो किती. दिवसाला 2 बाटल्या घेतो साहेब. शाबास रे पठ्ठ्या, बंद करू नको. दररोज 1 बाटली घेत जा, महिन्याभराने ये. आलं ते महिना लगेच संपतो, वेळ कमी असते ना. डॉक्टर साहेब एकच घेतली बरं का, 1 महिना. शाबास रे पठ्ठ्या, आता अर्धी घेत जा, 15 दिवसाने भेट. आलं, अर्धीच घेतली साहेब. शाबास. आता 4 दिवसात एकदा अर्धी घेत जा. पुन्हा आलं. आता आठवड्याला एकदा घे. पुन्हा आलं. आता 15 दिवसाला घे. पुन्हा आलं. आता दर महिन्याला घे. पुन्हा आलं. आता 2 महिन्यांनी घेत जा. आलं. 6 महिन्यांनी घे. आलं. आता फक्त गटारी अमावस्याला घे. आलं. अजिबात घेऊ नको. लक्षात आलं ना. कमी 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 करता करता तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोठके निमिष भरी देत जाय जे जे काय निमिक. मला काय होते ते पाठ आहे पण एका दमात म्हटलं तर येतं, थांबलं की येतच नाही. तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोठके निमिष देत जाय मग जे जे काय निमिक देखील माझे सुख ते दिले. अर्चक विषयी शरद काढू की सरिता ओटू लागे चित्त काढे प्रपंच होणी मग पुढे येऊन जाऊशे शशिबिंब दिवशी हरपता अवशे नाही शिवाय. जमलं का नाही आता. मग ते ती सवय आहे. विठ्ठल जमला आता. शरद तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोठके निमिष भरी देत जाय मग जे जे का निमिख देखील माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल. मग शरद खालू रिघे सरिता ओटू लागे चित्त काढेल वेगे प्रपंच होणी कसे पुनवे होणी जैसे शशिबिंब दिवसेंदिवसे हारपत अवसे नाहीसे होय. पौर्णिमेचा चंद्र कमी 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 करता करता अमावस्याला नाहीसा होतो. तसं एकदा क्षणभर करता करता मग हरिनामात रमला का आणि मग शेवटी रिकामार्ध घडी राहून जमला. आता इथपर्यंत आलो आपण. पुन्हा सुटसुटीत सांगतो. देवाचं द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर, क्षणभर म्हणजे जन्मभर. म्हणजे भक्ती करण्यात जो जन्मभर तत्पर आहे तेने मुक्तीच्या साधी
जन्मभर भक्तीमध्ये जो तत्पर आहे तेने मुक्ती चारी साधिल्या, चारी मुक्ती प्राप्त केल्या. सात साधनोती, साधनोती म्हणजे मिळवणे. चारी मुक्ती मिळवल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा चार, इथे चार शब्द आहे ना संख्या. तेने मुक्ती चारी, आणि त्यातच अर्थ आहे. सलोकता त्या लोकाला जाणे, समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे, स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे, आणि सायुज्यता देवच होणे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आणि चारही मुक्तीचं प्रतिपादन चाटेसर हरिपाठातच आहे. म्हणून तर बौद्ध धर्मात कोणी मरण पावला, गरम झालं वाटत, कूलर जवळ गेलो म्हणलं गरम आहे. बौद्ध धर्मामध्ये कोणी मरण पावलं तर काय लिहितं? बौद्धवासी. मुस्लिम धर्मामध्ये पैगंबरवासी. त्या त्या लोकाला. शंकराचा भक्त कैलासवासी, विष्णूचा हा ना सलोकता त्या लोकाला जाणे. वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी वैकुंठ पाठानं हरिपाठ सोडवायचा ठरलं, सावध राहा बरं का. पुढचे सगळे पाठ अभंग सोडवायचा असतो, नाही तर चालीपुरता घ्यायचा आणि जय विठ्ठल पर्यंत बुवाचा अभंगाचा संबंधच नाही. फार काय होईल, चाटे सरांना म्हणतील हा बुवा पुन्हा आणायचा नाही, अजिबात येणार नाही. आमची अभंग सोडवायची पद्धत बदलू देणार नाही. आवडणार काय. पण सलोकता, वैकुंठ भुवनी घर केले त्या लोकाला जाणे ही सलोकता. समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे. लक्ष्मी वल्लभ तया, लक्ष्मी वल्लभ जवळीक प्राप्त होणे ही समीपता. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. परी तयापासी पांडवा, मी हरपला गिवसावा. जेथ नाम घोष बरवा करती माझा, तयापासी पांडवा. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. राजे ही समीपता, ही सलोकता, स्वरूपता. चतुर्भुज
मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले ही स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे प्रमाण तर कितीकच पाड आहे तुम्हाला. लाजली गे माये आता कवना चाटे सर हा अख्खा अभंगच बसतो. लाजली गे माये आता कवणा ओवाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू ओवाळू मी गेले माये गेले द्वारके जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके ओवाळू मी गेले माये शारंग धरा जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा वगैरे वगैरे वगैरे. हे स्वरूपता आहे. सलोकता समीपता स्वरूपता आणि देवच होणे म्हणती जे वाचा तया मोक्ष असे एकंदर 4 मुक्ती आहे. म्हणून शब्द आहे तेने मुक्ती 4 साधियल्या. आता पहिलं चरण संपवतो जवळ जवळ. हा जमलं आता जमलं जमलं बाबा. पहिलं चरण. महाराज आता आमचा असा प्रश्न आहे काय इथे सेवा हा दारवंटा देवाचं द्वार म्हणजे सेवा. हो त्याचा अर्थ भक्ती आहे. हा सेवा म्हणजे नेमकं काय सेवा ते आवडी उच्चारावे नाम. बरं का पहिल्यातून दुसऱ्या चरणात कसं जाणं हे आमच्या संस्थेची पद्धत सांगतो. अजिबात बोलायचं नाही दुसरं म्हणा म्हणून वेल्डिंग आपण करायचं लक्षात ठेवा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. सेवा हा दारवंटा देवाचं द्वार म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे आवडीनं नामाचा उच्चार करणे. बरोबर आहे. हा बरोबर आहे. मग माऊली हजारो नाम जर त्या देवाला आहे तर नेमका कोण्या माऊली म्हणता हजारो नाम असले तरी मी सांगतो त्या हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा फुलाची गणना कोणाकारी फुलाची गणना हरिमुखी म्हणा फुलाची गणना फुलाची गणना असू द्या ना 1000 विष्णू सहस्त्रनाम. बरं का विष्णू बाबा 1000 नाव आहे. तो प्रश्न पडला की नाही. ते उद्धवजी आले वेळ कमी असल्यानं लगेच आले. गोपिका रागावल्या. आता आठवण झाली का कृष्णाला जा सांग मेल्या म्हणाव त्यांची राख झाली म्हणाव जर वेळ मिळेल तर तिथे जाऊन राखीवर बासरी वाजव म्हणावं वगैरे वगैरे. चुकलं असल मोठा माणूस आहे कार्य. अरे काय कार्य इतक्या वर्षात साधं पत्र तरी पाठवलं का त्यानं द्वारकेहून आम्हाला. अरे मोठा माणूस आहे राजा आहे व्याप आहे त्याच्या मागं नसेल पाठवलं. पण तुम्ही गावभर गोपिका आहे आणि प्रेम कृष्णावर आहे म्हणता. आयुष्यात तुम्ही तरी एखादं टपाल आम्ही कसं पाठवायचं का. अरे कोण्या नावानं पत्र लिहायचं.
काना तारो नाम 6000 कहा नाम लिखऊ कंकोत्री रोज रोज बदले मुक्काम कहा ग्राम भिजवू कोणको. अरे ती एका गावाला थांबत नाही, मुक्काम पोस्ट काय टाकावा. त्याला हजारो नावं आहेत, तर नेमकं कोण्या नावानं पत्र पाठवावं. काना तारो नाम 6000 विष्णू सहस्त्रनाम. मग सेवा ते आवडी उच्चारावे नाम. हजारो नाम त्याला आहे, मग नेमकं कोणतं नाम. माऊली म्हणतात हजारो असले तरी मी सांगतो ते हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आता हरीच का, प्रत्येक नामातली वेगवेगळी ताकद सांगितलेली आहे. तर त्याच्यावर कीर्तन होईल. पण बरं का, नाराज होऊ नका. पण मी कसर ठेवत नाही, बरोबर बरोबर करू. अस्मिन रमंती योगिनः इति रामः. ज्याच्यात योगी रममान होतात त्याला राम म्हणतात. चित्ताचं आकर्षण करतो त्याला कृष्ण म्हणतात. आणि पापाचं हरण करतो त्याला हरी म्हणतात. रु हरती पापाणी ही नामातली ताकद आहे. हे आमची नाव नाही, आमच्या नावात काही अर्थ नाही. आमची नावं म्हणजे एसटीला दिलेले नंबर. MS 14, 5457, पुणे सातारा वडकण्यासाठी सगळ्या गाड्या सारख्याच. एक अभंग निरोबा राहायचा आहे. एक लाह्या भासतय खापरात, त्याचं नाव लक्ष्मण आहे. ते खापरामध्ये लाह्या भासतय. आणि एक लक्ष्मण इंद्रजित मारतो. दोघाची नावं सारखेच आहे. निरोबा राहायचा अभंग आहे. घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या नाव घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या नाव लक्ष्मण. करते भरजन लाह्याचे, करते भरजन लायाचे, भरजन लायाचे, करते भरजन लायाचे, करते भरजन लायाचे, करते भरजन लायाचे. घोळण्या नाव लक्ष्मण, करते भरजन लायाचे, करते भरजन लायाचे, करते भरजन लायाचे. घोळण्या नाव लक्ष्मण, करते भरजन लायाचे, करते भरजन लायाचे, करते भरजन थोडंही नाही जबत ते चुकलं की अर्थ बदलतोय. संतोषा, करते भक्षण लाह्याचे म्हणतो ते. भर्जन, भर्जन आणि भक्षण, भाजणं आणि खाणं, जमीन अस्मान इतकं काही ठोकून देतं. घोळण्या नाव लक्ष हा ना. बरं का सर, गुरुजी शब्दात जी मजा आहे ती सर शब्दात नाही बरं का. पण गुरुजी म्हटल्यावर वाटतं खेड्यातलं आहे, सर म्हटल्यावर वाटतं शहरातलं. नाही तर 3 अक्षरातली ताकद सांगतो मी. पहिलं गु शब्द तोंदकारोस्ती रुकारो तन निरोधकः अंधकार निरोधित्वा गुरुरित्ते भिधीयते. गुरु गुरु म्हणजे काय. पहिलं जे अक्षर आहे त्याचा अर्थ अंधार होतो आणि त्याच्या पुढचा रु त्याचा अर्थ प्रकाश होतो. अंधार म्हणजे अज्ञान, प्रकाश म्हणजे ज्ञान. हे शब्दातली अक्षरातली ताकद. अंधकाराकडून प्रकाशाकडे म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. ते शाळेत लिहिलं असते तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय. अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे असं पवित्र कार्य करणाऱ्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही म्हणून लावला जी. जी हा आदर आहे, लक्षात ठेवा. जी कुलवान घराण्याची अजून ओळख आहे. मुलाला हाक मारली वडिलानं, बाळासाहेब उभा राहतो. जी समजायचं घरानं कुलवान आहे. नाही तर ए बाळू, अरे म्हाताऱ्या दम काढणं बैराय का येतो ना घराना होतो ऐसा. जी अहो साधी गोष्ट आहे. आपली बहीण नांदवायची असेल तर बहिणीच्या मिस्टरला जी लावावा लागतो. दाजी, शपथ खोटं नाही सकाराम पाटील. जी बहिणीच्या मिस्टरला आहे का नाही जी. हिंदीत तर त्याच्याही पेक्षा डबल लागते. दाजीला काय म्हणतात हिंदीत. जी जा जी. आता डबल लागलं ना. ते पूर्वी होतं रे, ते गाणं होतं, हे नाही गाठ्यात नाही. जिसके आगे जी
जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, ओ मेरे जीजा जी. बहीण नांदवायची 2-2 जी. अरे हा आदर आहे, आदर आहे. हनुमानजीला आदर देताना तुकोबारायचा अभंग कसा आहे? शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूत. बरं जाऊ द्या, ज्ञानेश्वरी माहिती आहे ना तुम्हाला? पहिला अध्याय काढा. ज्ञानाचे राजे ज्ञानोबा राय, पण गणपतीला आदर. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू. ओम नमो जी, शरण शरण जी, तस गुरुजी. हे कुठे आपलं ते भजन होऊन झालं. घोळण्या नाव लक्ष्मण करते भजन लाह्याचे, लुगड्या नाव चंद्रकळा परितो काळा रंगवरी, निळा म्हणे घुसळती रवी तेन दावी प्रकाश. मंथन करणारी लाकडाची रवीच आहे, आकाशात उदयाला येतो तोही रवीच आहे. पण ही हरवली तर टार्चनी शोधायची, आणि तो आला की त्रैलोक्य उजळून नये नाव. तसं ही संताची नावं, देवाची नावं, यातलं चाललं आपलं हरी. हरीच का? 16ने काम आहे. पाप निवृत्तीपूर्वक पुण्य प्राप्ती आहे. 16ने. पूर्वीचा काळ 50,000 घेऊन व्यापारी निघाला, त्याला गुंडाने गाठला, जंगलामध्ये बांधला, त्याचं सगळे गबाळ पळवलं. 50,000 त्याला नायलॉनच्या दोरीने बांधला. रात्रभर थंडीमध्ये कुडकुडत पडला. सकाळी एक साधू चालला होता स्नानाला. साधूला दया आली. साधूनं कचा 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 दोरी कापली, त्याला बंधनमुक्त केला, आणि त्यानं पायावर डोकं ठेवून साधूचे आभार मानले. महाराज, जन्मभर ऋणी राहील मी तुमचा 8ने काम केल्याबद्दल. 8ने लेका 16ने सोडला, आणि तुला जगा पाय बांधलाय का हात अख्खा सोडला ना, तरी 8नेच काम झालं महाराज. म्हणजे बंधनातून सोडवलं, हे 8ने काम झालं. पण चोरट्यानं 50,000 नेले, तेवढे आणून द्या महाराज 16ने. तसं हे 16ने काम. हरी 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 पापाची निवृत्ती करतो, रुहरती पापाने. पण नुसती पापाचीच निवृत्ती करत नाही, पुण्यही होतं. किती होतं सांगता येत नाही इतकं. पुण्याची गणना कोण करू, पुण्याची गणना करू, पुण्याची गणना बरं ठीक आहे, इथपर्यंत आलो. हा बस, अजून राहिलं बरंच आहे. बरंच असू द्या, असू द्या, बरोबर करू आपण. एकदा हात वर करा सगळे. शूटिंगवाले एवढे हात घ्या आपले सलाबाद प्रमाणे. तिथपर्यंत. आज पहिला दिवस असल्यामुळे समाज कमी आहे, पण उद्यापासून मात्र उद्यापासून या सगळे पुन्हा पुन्हा संधी नाही. हे काही कोणासाठी संयोजकासाठी थोडंच आहे. तुम्हा सगळ्यांना याचा श्रवण सुखाचा लाभ घेता यावा, हा त्याचा उद्देश आहे. सर्वांनी उद्यापासून. पण 8:30लाच या, कोणाचं ऐकू नका. 8:30 ते 10:30, 8:15ला भजन सुरू करत जा. करीजी आजही मला वशीला लावला होता चाटे सरांनी. म्हटलं नाही, मला वेळेची सवय आहे, तुम्ही काळजी करू नका. माणसं येत नाही. म्हटलं माणसं येत नाही, आमच्या काही प्रक्रिया असतात. पुढारी लोक गेले म्हणजे ते डायरेक्ट माईक घेतात, बंधू आणि भगिनींनो. तसं आमचं नाही ना. यांचा सुंदर ते ध्यान, मग तुका म्हणे माझे, आणि मग विठोबा रखमाई, मग बुवा येईल, त्याचा रामकृष्ण हरी, त्याचा रूपाचा अभंग, त्याचा अभंग कीर्तनाचा, त्याची चाल, आणि मग तुकाराम महाराज काय सांगतात हे कोणी धरायचं हिशोबात. तोपर्यंत लोक येतातच. बस हे लक्षात ठेवा. हात वर ठेवा. एका हाताला आता विठोबा रखुमाई. हात वर, थांबा थोडं. हात वर. हा एक, हा हे पा एक, माझ्याकडे लक्ष द्या. एक, एकच टाळी, एक तालात, एक एक जरा आवाज, एक शाबास. शूटिंग वाले, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, टाटा बिर्लाल नाही आहे. हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
गोसाई महाराज भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय माता की जय संत नगत नारायण महाराज की जय भगवान बाबा की जय वामन महाराज की जय ठोकार शेवटीच घेऊ आता मी 15 मिनिट घेतो चालेल ना का म्हणायचं आहे शेवटी हां बस बस आपला समजोता आहे देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधेल्या हरिमुखे म्हणा फायदा काय पुण्याची गणना कोण करी महाराज आमच्या मागं प्रपंच आहे तुम्हाला काय नुसतं हरिमुखे म्हणा अरे कोणत्या संतानं सांगितलं नाही कीर्तन संपल्यावर घरी जा घरावर रॉकेल होता घर पेटवा लेकर विहिरीत टाका लावा लंगोट्या जा हिमालयात नाही उलट सुके करावा संसार पाई मारा बीती बोलने के जगह देती भावाए का साथी खाना बाहे आपुना दया क्षमा कर सोच बिताए ताचे पाई मारा बीती बोलने के जगह देती भावाए का साथी खाना बाहे सुके करावा संसार आनंदाने करा बरं का तुमचं व्हायचं असेल अवश्य करा सुके करावा संसार जगातल्या सर्व आश्रमाला जगवणारा श्रेष्ठ आश्रम म्हणजे गृहस्थाश्रम आहे सगळे आश्रम त्याच्यावर जगतात वानप्रस्थ असू द्या ब्रह्मचारी असू द्या संन्यासी असू द्या तिथं जावं लागतं संसार का टुकड़ा अंगुल अंगुल दात अभ्यास करे तो पचे नाही तो फाड निकाल्यात ब्रह्मचार्याला यावं लागतं प्रापंचिकाच्याच दारात वानप्रस्थाला यावं लागलं प्रापंचिकाच्याच दारात जरी झाला संन्यासी हा जमला होता संन्यासी जरी झाला तरी दुपारी काकी आहे का शिळीपाकी जाणं डोंगरात कंदमुळं खाणं कशाला शिळीपाकी अरे यावंच लागतं जगातले सर्व आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम गृहस्थाश्रम आहे म्हणून संतांची प्रमाण आहे सुके करावा संसार एकदा नारदाला थोडा अभिमान झाला देवा माझ्यासारखा नामधारक असेल का कोणी आहे ना गेवराईत माझ्यापेक्षा नाम हो अहो एकदाही गप बसत नाही 24 तास चालू आहे नारायण 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 शेंडी आलू आलू तरी गेवराईत आहे पत्ता दिला तिथं आला नारदजीनं विचारलं आपण अमुक अमुक हो बरं तुम्ही देवाचं नाव किती वेळा घेता देवाचं नाव सकाळी एकदा तुळशीला पाणी घालताना पुन्हा त्याचा आपला संबंधच नाही नारदजीला वाटलं देवही आता वशिल्यानं वर्णन करायला शिकला आला वापस काय देवा जाऊन आलो
एकदा नाव घेतं ते 24 तासात आणि मी एकदाही गप्प नाही तरी तुझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. कसं काय? बरं परीक्षा घेऊ आपण. काय तू गेवराईला एक चक्कर मारून ये, तुझ्या हातावर मी तेलानं भरलेली वाटी देतो. तेल सांडता कामा नये. चालेल तेव्हा विनांची पळ्या देवाजवळ ठेवल्या. नारदजीनं प्रदक्षिणा सुरू केली गेवराईला. सकाळी 6ला हातावर वाटी, एकच पाय टाकायचा आणि वाटीकडे पाहायचा, एकच पाय टाकायचा. पूर्ण गेवराईला प्रदक्षिणा घालायला संध्याकाळचे 6 वाजले. 12 तासाने आले नारदजी. बघा थेंब नाही सांडू दिला. शाबास पठ्ठ्या, आता मी आहे ना श्रेष्ठ नामधारक. नाही म्हणजे किती वाजता प्रदक्षिणा सुरू केली? 6ला. आता किती वाजले? 6. किती तास झाले? 12 तास. 12 तासात माझं नाव किती वेळ घेतलं ते विसरलो बा देवा. का? वाटी होती ना हातावर. नारदा, एवढीशी वाटी तुझ्या हातावर दिली तर 12 तासात विसरला. एवढी संसाराची पाटी त्याच्या डोक्यावर असून एकदा नाव घेतं ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ. म्हणून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. प्रपंच सोडा असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. तुकोबारायचं प्रमाण होऊन गेलं. सुखे करावा संसार या नाही. माऊलीचं सुद्धा असोनी संसारे जीवे वेगुकारी. असोनी संसारे जीवे वेगुकारी.